राजकारणात आज तत्वनिष्ठा, ध्येयनिष्ठा आणि विचारनिष्ठा कमी होत चालली असून सत्तेनुसार पक्ष आणि भूमिका बदलण्याची प्रवृत्ती वाढत असल्याची खंत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. राजकारणात विचारांशी तडजोड न करता संघर्ष करत राहण्याचा सल्ला देत त्यांनी कार्यकर्ते आणि जनतेसमोर परखड भूमिका मांडली. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख आणि कोषाध्यक्ष दिलीप इंगोले यांच्या अमृत महोत्सवी सत्कार सोहळ्याचे आयोजन शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नितीन गडकरी बोलत होते. या कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई, राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर, खासदार बळवंत वानखडे, सत्कारमूर्ती हर्षवर्धन देशमुख, निर्मला देशमुख, सत्कारमूर्ती दिलीप इंगोले, माजी पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना गडकरी म्हणाले की राजकारणातील सुमारे 90% खेळाडू कोणत्या पक्षाचे सरकार येणार आणि कोण मंत्री होणार याची वाट पाहत असतात. परिस्थितीनुसार त्यांचे झेंडे, दंड आणि हार तयार असतात. एखाद्या व्यक्तीने पक्ष का सोडला किंवा दुसऱ्या पक्षात का प्रवेश केला याचे उत्तर अनेकदा त्याच्याकडेही नसते. पक्षात घेतलेल्या लोकांबाबतही अशीच परिस्थिती असते. मात्र आपण कोणत्याही व्यक्तीबाबत बोलत नसून राजकारणातील वाढत्या प्रवृत्तीवर भाष्य करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राजकारण हे केवळ सत्ता मिळविण्याचे साधन नसून समाज परिवर्तनाचे माध्यम असल्याचे सांगत त्यांनी तत्वनिष्ठ राजकारणाची आवश्यकता अधोरेखित केली. आज राजकारणात विचार, ध्येय आणि तत्वांपेक्षा सत्तेच्या समीकरणांना अधिक महत्त्व दिले जात आहे. त्यामुळे राजकीय संस्कृतीचे नुकसान होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. आपल्या देशामध्ये विचार भिन्नता ही समस्या नाहीये, विचार शून्यता ही समस्या आहे. आणि म्हणून कधी चांगले दिवस असतात, कधी वाईट दिवस असतात. कधी जनता निवडून देते, कधी निवडून देत नाही. परंतु जिवंत माणसाचं व्यक्तित्व असं असतं की तो प्रवाहाच्या बरोबर कधी वाहत जात नाही. जिवंत मासा जो असतो तो नेहमी प्रवाहाच्या विरुद्ध पोहत असतो आणि काडी कचरा आणि मेलेला मासा हा नेहमी प्रवाहाबरोबर वाहत असतो. माझे तुमचे विचार कदाचित पटतील, राजकीय विचार पटणार नाही, वेगळे असतील. पण जे कोणते विचार आहे त्याच्याशी, त्या नेत्याशी मी प्रामाणिक राहीन. ही तुमच्यातली जी इमानदारी आहे त्याला मी नक्की दाद देतो आणि त्याच्याबद्दल धन्यवाद देतो. कारण हे फार कमी आहे, हे हळूहळू कमी होत चाललेलं आहे. राजकारणामध्ये राजकारणाची व्याख्या बदलण्याची गरज आहे. राजकारण म्हणजे केवळ सत्ताकारण नाही. राजकारण हे समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण आहे. पॉलिटिक्स इज अ इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशियो इकॉनॉमिक रिफॉर्म. आणि हा विचार स्वर्गीय पंजाबराव देशमुख यांच्या मनामध्ये होता आणि म्हणून त्यांनी शिक्षणाचा ध्यास घेतला. शेतकऱ्यांच्या समस्या होत्या, शेती क्षेत्राबद्दल, कृषी क्षेत्राबद्दल आत्मीयता ठेवून हे चित्र बदलवण्याचा आपल्या आयुष्यात प्रामाणिकपणे प्रयत्न केला. हे कठीण काम आहे, कारण येणाऱ्या काळामध्ये समाजातल्या तळागाळातल्या माणसाचा जीवन बदलवणं हे सोपी काम नाही. तुमच्या परिवारामध्ये एक ज्येष्ठ विचारक होते, दत्तोपंत ठेंगडी. ते नेहमी असं म्हणायचे की एव्हरी पॉलिटिशियन थिंक्स अबाउट हिज नेक्स्ट इलेक्शन and every socio-economic reformer thinks from century to century. ज्याला समाजाचा, देशाचा विचार करायचा असतो त्याचा प्लॅन 100 वर्षाचा असतो. आणि ज्याला पुढची निवडणूक जिंकायची असते त्याचा विचार स्वाभाविकपणे आम्ही राजकारणात आहोत, आता मागावेच लागतात आणि निवडून यावंच लागतं. पण माझा अनुभव थोडासा चांगला आला. मी ठरवलं की माझ्या विचाराशी मी कॉम्प्रोमाइज नाही करणार. मला जे पटलं तेच मी करेन. ते मी सांगितलं की जातीपातीचं राजकारण नाही करणार. आणि जेव्हा मी हे सांगितलं तेव्हा माझ्या मित्रांनी मला सल्ला दिला की तुम्ही हे बोलू नका. मी म्हणलं मी बोलीन. मग म्हणे तुम्ही हाराल. म्हणलं हारला तर माणूस बोलते का? हारू तर हारू, हे नाही करायचं. आणि माझा अनुभव आहे की मला लोकांनाही पण नक्कीच अशा चांगल्या गोष्टींना लोक सपोर्ट करतात. समाज जीवनामध्ये, राजकीय जीवनामध्ये
जे दलित आहेत, पीडित आहेत, शोषित आहेत, सामाजिक आर्थिक शैक्षणिक मागासलेले आहेत, त्या दरिद्र नावाच्या मनाबद्दल प्रेमाची आणि संवेदनशीलची भावना ठेवणं हे खरं म्हणजे राजकीय नेत्याचं सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य आहे. जनतेचा कौल हा लोकशाहीचा आधार आहे. कधी चांगले दिवस असतात तर कधी कठीण परिस्थिती निर्माण होते. कधी जनता निवडून देते तर कधी नाकारते. मात्र पराभव झाला म्हणून विचार बदलणे किंवा तत्वांची तडजोड करणे योग्य नाही. संघर्षाच्या काळातही आपल्या विचारांवर ठाम राहणे हेच खऱ्या नेतृत्वाचे लक्षण असल्याचे त्यांनी सांगितले. युद्धाचे उदाहरण देत त्यांनी उपस्थितांना प्रेरणादायी संदेश दिला. युद्धात कोणी हरले म्हणून त्याचा अंत होत नाही, परंतु जो युद्धभूमी सोडून पळतो त्याचा शेवट निश्चित असतो. जीवनात आणि राजकारणात अपयश आले तरी खचून न जाता पुन्हा उभे राहण्याची मानसिकता आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच जातीय आणि पोटजातींच्या राजकारणावरही त्यांनी अप्रत्यक्षपणे टीका केली. मी कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही आणि विचारांशी तडजोडही केली नाही, असे ठामपणे सांगत त्यांनी विकास, प्रामाणिकपणा आणि कार्यक्षमतेच्या आधारावर राजकारण करण्याची भूमिका मांडली. शिक्षण क्षेत्रातील संस्था आणि निवडणुकांचा संदर्भ देत त्यांनी लोकशाही प्रक्रियेत जनतेच्या भूमिकेवर भर दिला. जशी जनता तसे नेते मिळतात. मतदारांनी जागरूक राहून योग्य नेतृत्वाची निवड करावी. समाजात ज्या प्रकारची मूल्यव्यवस्था असेल त्याचे प्रतिबिंब राजकारणात आणि नेतृत्वात दिसून येते, असे ते म्हणाले. जीवनमूल्यांवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की सत्ता, संपत्ती आणि सौंदर्य काळाच्या ओघात नष्ट होऊ शकते, मात्र विचार कधीच संपत नाहीत. विचारांची ताकद आणि त्यासाठीची बांधिलकी हीच व्यक्तीची खरी ओळख असते. विचारप्रधान आणि मूल्याधिष्ठित जीवन जगण्याचा संदेश देत त्यांनी आपले भाषण संपवले. यावेळी माजी सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले, नितीन गडकरी काहीही बोलले तरी चालते, कारण ते स्पष्ट वक्ते आहेत. मी दिल्लीत गेल्यानंतर त्यांनी मला सल्ला दिला होता की दिल्लीत जपून राहा. इथे कोणी कोणाचे नसते. बाप मुलाचा आणि मुलगा बापाचा राहत नाही. मोठ्या भावाप्रमाणे त्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केले. ते पुढे म्हणाले, मी दिल्लीत असताना महाराष्ट्रातील वृत्तपत्रे दररोज वाचत होतो, कारण कोण कोणत्या पक्षात आहे हे समजणे खूप कठीण झाले होते. त्यामुळे राजकीय घडामोडी समजून घेण्यासाठी वृत्तपत्रांचा आधार घ्यावा लागत होता. कार्यक्रमाच्या शेवटी शिवपरिवाराच्या वतीने अमृत महोत्सवानिमित्त सत्कारमूर्ती हर्षवर्धन देशमुख आणि दिलीप इंगोले यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत शिवाजी शिक्षण संस्थेच्या कार्याचा गौरव केला. तसेच सत्कारमूर्तींच्या योगदानाचा विशेष उल्लेख केला. पुण्याला, अमरावतीला शिकले तरी त्यांनी जरूरच्या ग्रामीण भागामध्ये जाऊन कार्य करणं पसंत केलं. शरद पवारांच्या आशीर्वादाने राजकारणामध्ये मोठमोठी पदे गाठले. जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदापासून तर राज्यमंत्रीपदापर्यंत, कृषी मंत्रिपदापर्यंत, जलसंधारण मंत्रिपदापर्यंत, त्याचप्रमाणे विदर्भ वैमानिक मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य केलं. आणि कृषी मंत्री असताना महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रामध्ये आणि जनसंधारण क्षेत्रामध्ये त्यांनी जे कार्य केलं ते कार्य जे आहे ते अवीट असं आहे. त्यांनी जी आपली छाप महाराष्ट्राच्या हॉर्टिकल्चरवरती पाडली. त्यावेळेला जे कृषी मंत्री झाले त्यावेळेला हॉर्टिकल्चरमध्ये महाराष्ट्र हे 7व्या नंबरवर होतं, परंतु त्यांच्या कारकिर्दीत ते 7व्या नंबरपासून 1ल्या नंबरपर्यंत पोहोचलं. आणि त्याचप्रमाणे जलसंधारणामध्ये महाराष्ट्राने फार मोठं असं काम केलं. कोण कुठल्या पक्षात आहे, कुठल्या तारखेला हे समजणं फार कठीण होत होतं. आणि परंतु महाराष्ट्रामध्ये जी राजकीय नीतिमत्ता आहे, म्हणजे जरी भैयासाहेब देशमुख राष्ट्रवादीमध्ये असले, दिलीप बाबू काँग्रेसमध्ये असले, तरी बीजेपीचं सरकार, मग ते देवेंद्र फडणवीसचं असो की नितीनजींचं केंद्र सरकारमध्ये बीजेपीचं असो, त्यांनी शिवाजी शिक्षण संस्थेला ही विरोधकांची संस्था आहे म्हणून कधी आम्ही याला मदत करणार नाही असा भाव कधी येऊ दिला नाही. आणि म्हणून महाराष्ट्र हे एक सर्जनशील व्यक्तिमत्वाचं, सर्जनशील कार्याचं भूमी राहिलेली आहे. दिलीप बाबूंनी सुद्धा आपल्या क्रीडा क्षेत्रामधून कार्य सुरू केलं. क्रीडा क्षेत्रामधून मग ते युवक काँग्रेसमध्ये कार्यरत झाले, विद्यार्थी स्टुडंट्स फेडरेशनमध्ये कार्यरत झाले. मगाशी त्यांनी तो वलगावचे इलेक्शनचा उल्लेखही केला. आणि त्यानंतर त्यांनी कोऑपरेटिव्ह क्षेत्र निवडलं. पंजाबराव भाऊसाहेबांच्या नावाने असलेल्या पंजाबराव देशमुख
शिक्षण कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये अतिशय चांगलं असं काम त्यांनी केलं आणि 1997 पासून शिवाजी शिक्षण संस्थेशी ते निगडीत आहेत. या दोघांनी जो भाऊसाहेबांनी जी बीज पेरलं होतं शिवाजी शिक्षण संस्थेचं, त्या बीजाचं जे वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे त्यामध्ये अतिशय महत्त्वाचा असा वाटा उचललेला आहे. काही भाषण झाले निरोपाचे, नितीनजींनी म्हटलं, सुनील गावस्करांचा उल्लेख केला, पण त्यांनी हे म्हटलं की तुम्हाला निरोप द्यायला अजून कोणी तयार नाही. आणि म्हणून मी या प्रसंगी या दोघांचा, या दोन बहुआयामी व्यक्तित्वांचा सत्कार करत असताना मी आपल्या सर्वांतर्फे प्रार्थना करतो की त्यांना दोघांनाही, त्याचप्रमाणे बाळासाहेब, निर्मलाताई, त्यांच्या कुटुंबियांना, त्याचप्रमाणे दिलीप बाबू आणि प्रेरणाताई आणि त्यांच्या कुटुंबियांना उदंड आयुष्य लाभो, दीर्घायुष्य लाभो, चांगलं आरोग्य राहो आणि यापुढेही नुसतं शिवपरिवाराची नाही तर या देशाची, या समाजाची, या बळीराजाची सेवा त्यांच्या हातून घडत राहो. या प्रसंगी आपल्या सर्वांतर्फे मी त्यांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवितो. धन्यवाद.